परखड व निरपेक्ष वार्तांकनाच्या बळावर महाराष्ट्रात झपाट्याने लोकप्रिय होत असलेल्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय समीर नसीम खान, अध्यक्ष KGN फाउंडेशन. पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या संकल्पनेतून कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर आणि पांडुरंग परिवाराच्या वतीने श्रीमंत सुधाकर पंत परिचारक कृषी महोत्सव कृषी पंढरीचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे. 22 ते 26 जुलै दरम्यान हा कृषी महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे शुक्रवारी 24 जुलै रोजी दुपारी 2 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं भव्य उद्घाटन होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केल्याबद्दल समस्त बळीराजा आणि पांडुरंग परिवाराच्या वतीनं मुख्यमंत्री फडणवीसांचा विशेष कृतज्ञता सत्कार केला जाणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्याला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पणन मंत्री जयकुमार रावल आणि फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळच्या प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात शासनाच्या विविध योजनांसोबतच AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक शेती आणि नव्या तंत्रज्ञानाचे थेट मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कृषी पंढरीचा नक्की लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड आणि उपसभापती राजू गावडे यांनी केले आहे. यावर्षी दरवर्षीपेक्षा स्टॉल जास्त असणार. आता सध्या शेतीची जी गरज आहे AI टेक्नॉलॉजी, त्या AI टेक्नॉलॉजीवर भर असणार. त्याचे स्टॉल जास्त असणार आणि ज्वलंत प्रश्न जे शेतीचे आहेत त्याला सोल्युशन काय देता येईल त्या दृष्टीने मार्केटमध्ये नवीन काय तयार झालंय ते सगळं तुम्हाला इथल्या शेतकऱ्यांना बघायला मिळणार. प्रत्येक वेळेप्रमाणे फडणवीस साहेब आताही येत आहेत. मग शेतकऱ्यांसाठी काय आनंदाची बातमी मिळणार? आनंदाची बातमी काय, कर्जमाफी आता जाहीर केलेली आहे. 7.5 HP आतल्या मोटरीचं लाईट बिल जवळजवळ 44,000 कोटी माफ केलेलं आहे. ह्याच्यापेक्षा आनंदाची काय अजून गोष्ट असणार आहे. आणि खरं तर कर्जमाफी आणि लाईट बिल माफी हे केल्याबद्दल सरकारचं कुठंतरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा आम्ही मेळावा ठेवलेला आहे. या मेळाव्यामध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना म्हणजे आनंदाची बातमी मिळणार आहे त्याच पद्धतीने पांडुरंग परिवाराला मिळणार आहे का? आणि पांडुरंग परिवाराची देखील नाराजगी असली समजते. पांडुरंग परिवार नाराज आहे असं कुणी सांगितलं तुम्हाला? आमचा परिवार नाराज वगैरे काही नाहीये. आनंदाची बातमी मिळेल असं आनंदाची बातमी आमच्या दृष्टीनं मुख्यमंत्री साहेब आमच्या पांडुरंग परिवाराच्या कार्यक्रमाला हजर राहत आहेत, हीच गोष्ट आमच्या दृष्टीनं आनंदाची आहे. प्रदर्शन किती दिवस राहणार? प्रदर्शन 5 दिवस राहणार. आज आपण औपचारिक नारळ फोडलेला आहे. उद्यापासून लोकांना शेतकऱ्यांना बघायसाठी उपलब्ध असणार. बॅनर लागतात. प्रशांत परिचारक जिल्ह्याचे नेतृत्व मानलं जातं. फडणवीस साहेबांनी अनेक वेळा तसं उदाहरण दिले, पण काही ठिकाणी बॅनर लागले. विद्यमान आमदाराकडून त्या ठिकाणी प्रशांत मालकांचा फोटो अतिशय लहान पद्धतीने लावला गेलाय. त्यावर पांडुरंग परिवाराचा सच्चा कार्यकर्त्यांना आपल्याला काय वाटतं? नाही, एकतर मी डिजिटल बघितलेच नाहीत. आमच्या परिवारानं तर अख्ख्या शहरामध्ये एकही डिजिटल लावलेलं नाही. आणि ज्यांनी कुणी लावले असतील ते सुद्धा मी बघितलेले नाहीत. आणि समजा तुम्ही म्हणता तसं छोटा टाकला असेल तर ते काय त्यांनी स्वतः सांगितलं असेल असं काय मला वाटत नाही. ते प्रिंटिंग वाल्याकडून किंवा कसं तरी मग झाला असेल काहीतरी. त्यामुळे तो काय एवढा गंभीर प्रश्न आहे असं पांडुरंग परिवाराच्या वतीने मला तरी वाटत नाही. ज्याच्या जीवावर निवडून यायचं त्याचाच फोटो छोटा मग एखाद्यानं बदलून घेतले असते बॅनर, असा थोडा काय खर्च येणार आहे? नाही, आता मी आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय समाधानदादा आवताडे ज्या दिवशी मला भेटतील त्या दिवशी हा प्रश्न मी निश्चितपणानं पांडुरंग परिवाराच्या वतीने त्यांना विचारेल. सीएम येत आहेत कार्यक्रमाला, त्यांच्याबरोबर अजून कोण कोण मंत्री असणार आहेत? अजून कृषी मंत्री दत्तामामा भरणे, पणन मंत्री जयकुमारजी रावल साहेब, पुन्हा पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले हे 4 जण येणार आहेत. पंढरपूरच्या बाजार समितीमध्ये बेदाण्याला उच्चांकी भाव मिळालेला आहे.
तुमच्यावर असं काय प्रतिक्रिया आहे आता? नाही, उच्चांकी भाव देण्यामध्ये काय मार्केट कमिटीचं योगदान आहे असं काय मला वाटत नाही. शेवटी मार्केटचा भाव हा मागणी आणि पुरवठा ह्या सूत्रावर चालतो. मागणी जास्त असेल, पुरवठा कमी असेल, रेट जादा मिळणार. पुरवठा जास्त असला, मागणी कमी असली, रेट डाऊन होणार आहे. परंतु जे काय आम्ही या 2 वर्षामध्ये थोडेफार बेदाण्याच्या सौद्याच्या बाबतीत जे सुधारणा केल्या, धोरणात्मक बदल केले, त्याचा हा परिणाम आहे असं म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही. आणि हे परिणाम जे दिसत आहेत ते आमचे माजी नेते आदरणीय प्रशांतजी परिचारक असतील, इटोपिनचे चेअरमन आदरणीय उमेशजी परिचारक असेल, यांचं मार्गदर्शन आणि नेतृत्व, वेळोवेळी त्यांनी दिलेले सल्ले आणि ह्याचा आधार घेऊन आम्ही एक कुठंतरी नवीन नियमावली बनवली बेदाण्याच्या सौद्याच्या बाबतीत आणि ती यशस्वी होताना आज दिसत आहे असं मला वाटतं. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.